21 डिसेंबर 2025 रोजी पुणे जिल्ह्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल लागले। या निकालांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे। पुणे जिल्हा जो गेल्या अनेक दशकांपासून पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तिथे पुन्हा एकदा एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे। विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे त्यांच्या राजकीय अस्तित्वाची आणि वर्चस्वाची मोठी लढाई होती। राष्ट्रवादी काँग्रेसमधील ऐतिहासिक फुटीनंतर आणि लोकसभेतील काहीशा अनपेक्षित निकालांनंतर पुणे जिल्हा नेमका कोणाच्या पाठीशी उभा आहे या प्रश्नाचं उत्तर काल अखेर मिळालं आहे। अजित पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की का त्यांना जिल्ह्याचा दादा म्हटलं जातं। पण या विजयामागे नक्की कोणतं राजकीय गणित दडलंय? भाजप आणि शिवसेनेची ताकद किती आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गट आणि महाविकास आघाडीची एवढी मोठी पिछेहाट का झाली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या निकालांचे सर्व पैलू अत्यंत सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत। नमस्कार, मी इतिशा कदम आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। आधी आपण निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकूया। पुणे जिल्ह्यातील 14 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींसाठी ही निवडणूक पार पडली। या 17 पैकी तब्बल 10 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपले नगराध्यक्ष निवडून आणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे। त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही 4 जागांवर यश मिळालं असून भारतीय जनता पक्षाला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं। पण या निकालातलं सर्वात मोठं आणि धक्कादायक वास्तव हे आहे की शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला एकही ठिकाणी नगराध्यक्ष पद मिळवता आलेलं नाही। हा आकडा केवळ विजय किंवा पराभवाचा नाही, तर हे पुणे जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणावर कोणाची मजबूत पकड आहे हे अधोरेखित करणारा आहे। महायुतीने सर्वच्या सर्व 17 जागांवर आपले नगराध्यक्ष निवडून आणून विरोधकांचा सुपडा साफ केला आहे। नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः मैदानात उतरले होते। बारामती पासून इंदापूर पर्यंत त्यांनी आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती। बारामतीमध्ये सचिन सातव यांनी दणदणीत विजय मिळवून अजित पवारांचा बालेकिल्ला शाबूत असल्याचं दाखवून दिलं। इंदापूरमध्ये तर ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती, जिथे राष्ट्रवादीचे भरत शहा यांनी बंडखोर उमेदवाराचा पराभव करत अजित पवारांचा शब्द खरा ठरवला। जेजुरी, दौंड, भोर आणि शिरूर अशा महत्त्वाच्या शहरांमध्येही राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे। विशेषतः दौंडमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावत राष्ट्रवादीच्या दुर्गादेवी जगदाळे यांनी विजय मिळवला, तर भोरमध्येही भाजपचा गड कमकुवत करत राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केली आहे। या निकालांमुळे हे स्पष्ट झाले की स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांचं जाळं विणण्यात अजितदादा आजही इतरांपेक्षा कित्येक पावलं पुढे आहेत। दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटानेही पुणे जिल्ह्यात आपली ताकद मोठ्या प्रमाणावर वाढवली असल्याचं दिसून येत आहे। जुन्नर, खेड, आंबेगाव आणि चाकण या 4 नगरपालिकांची जबाबदारी शिवसेनेचे आमदार शरद सोनावणे यांच्यावर होती। या 4ही ठिकाणी शिवसेनेने भगवा फडकवून शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली आहे। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेल्या मंचरच्या निवडणुकीतही शिवसेनेने बाजी मारली आहे। भाजपचा विचार केला तर त्यांना 3 जागा मिळाल्या आहेत। सासवडमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या संजय जगताप यांच्या मातोश्री आनंदी जगताप विजयी झाल्या, ज्यामुळे भाजपला जिल्ह्यात खातं उघडता आलं। तळेगाव, दाभाडे आणि आळंदी येथेही भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत। पण एकूण जिल्ह्याचा विचार करता भाजपला राष्ट्रवादीच्या तुलनेत खूपच कमी जागांवर समाधान मानावं लागलंय। या निकालाचा सर्वात मोठा फटका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीला बसला आहे। ज्या पुणे जिल्ह्याने लोकसभेत सुप्रिया सुळे यांना मोठी साथ दिली होती, तिथेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी शरद पवार गटाला पूर्णपणे नाकारल्याचं चित्र आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे स्वतः मतदार असलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शरद पवार गटाला भोपळाही फोडता आलेला नाही। सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांनी प्रचारात मोठी ताकद लावली होती, पण तरीही मतदारांनी अजित पवार गटाचे सुयोग सातपुते यांना 9,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने निवडून दिलं आहे। हे निकाल सूचित करतात की स्थानिक निवडणुकांमध्ये मतदार भावनेपेक्षा विकासाच्या मुद्द्याला आणि स्थानिक नेत्याच्या उपलब्धतेला जास्त महत्त्व देत आहेत। निकालांमध्ये आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अपक्ष उमेदवारांनी मारलेली बाजी। माळेगावमध्ये जनमत विकास आघाडीला सत्ता मिळाली असली तरी तिथे 5 अपक्ष निवडून आले आहेत। प्रभाग क्रमांक 6 मधून वडापाव विक्रेता वैभव खंडाळे
यांनी मिळवलेला विजय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे। तसेच काही ठिकाणी इतकी चुरस होती की 2 उमेदवारांना समसमान मते मिळाली आणि अखेर लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी टाकून निकाल काढावा लागला। सासवडमध्ये देखील एका अपक्ष उमेदवाराने सर्व प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकत विजय मिळवला आहे। स्थानिक राजकारणात आता प्रस्थापित पक्षांविरोधात नाराजी असल्यास मतदार अपक्षांनाही मोठी संधी देऊ शकतात, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे। शेवटी पुणे जिल्ह्याच्या या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा दिली आहे। अजित पवार हे केवळ जिल्ह्याचे दादा नाहीत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यांची पकड आजही अभेद्य आहे, हे या निकालाने स्पष्ट झालंय। आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी हा निकाल महायुतीचं मनोबल वाढवणारा ठरेल। महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा असून त्यांना आता आपली रणनीती पूर्णपणे बदलण्याची गरज आहे। तुम्हाला काय वाटतं? या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या येणाऱ्या मोठ्या निवडणुकांवर होईल का, की स्थानिक समीकरणं वेगळी राहतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।